ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची, ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबई माता, इतिहासातून चला उलगडू आज ही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची, ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. संकल्पना शैलेश माळोदे. सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा पहिला भाग. महालक्ष्मीहून वरळीच्या दिशेनं येताना आपण ज्या रस्त्यानं येतो त्या रस्त्याचं आजचं नाव आहे लाला लजपतराय मार्ग. या रस्त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला दिसतो नव्यानंच बांधण्यात आलेला कोस्टल रोड. या रस्त्याचं अधिकृत नाव तुम्हाला माहिती आहे का? तर ते आहे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड. त्या पलीकडं समुद्रात एका खडकावर उभा आहे सुप्रसिद्ध हाजी अली दर्गा. किनारी मार्गामुळे तो आता दिसेनासा झालाय. रस्त्याच्या उजव्या बाजूला लाला लजपतराय महाविद्यालय, पुढे रेसकोर्स, त्याच्या पुढं नॅशनल स्पोर्ट्स क्लब आणि वल्लभभाई स्टेडियम आपल्याला दिसतं. तिथंच थोडं पुढे जाऊन हा रस्ता वरळीच्या डॉक्टर ॲनी बेझंट रोडमध्ये विलीन होतो. जेमतेम 1.25 किलोमीटरच्या या रस्त्यानं आजची मध्य मुंबई जन्माला घातली आहे ह्याची आपल्याला कल्पनाही नसेल. या रस्त्यावरून जाताना त्याची रुंदी, भव्यता, त्यावरून वेगानं धावणाऱ्या आलिशान गाड्या पाहताना आपण एका धरणाच्या बांधावरून प्रवास करत आहोत अशी शंकाही आपल्याला येत नाही. हा अर्धचंद्राकृती रस्ता वास्तवात एक बांध आहे हे आपल्याला लक्षातही येणार नाही. वरळीचा बांध तो हाच. हा केवळ एक बांध नसून मुंबईचा भूगोल, इतिहास आणि भविष्याला आकार देणारी एक क्रांतिकारी कल्पना होती. ही कल्पना मांडल्यापासून ती प्रत्यक्षात येईपर्यंत शतकभरापेक्षा जास्त काळ जावा लागला होता. हा बांध का बांधला, कुणी बांधला आणि त्या बांधामुळं मुंबई कशी बदलली हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं या बांधाच्या इतिहासात डोकावून पाहावं लागेल. तर या बांधाच्या इतिहासाची सुरुवात होते ती सन 1669 साली. तोपर्यंत किंवा एव्हाना पोर्तुगीजांकडून हुंड्यात मिळालेली मुंबईची बेटं ईस्ट इंडिया कंपनीकडे आली होती. कंपनीनं नियुक्त केलेला मुंबईचा पहिला गव्हर्नर जॉर्ज ऑक्सेंडन याच्या अकाली मृत्यूनंतर म्हणजेच सन 1669 मध्ये जेराल्ड ऑन्जिये या द्रष्ट्या गृहस्थाची मुंबईच्या गव्हर्नर पदावर नियुक्ती झाली आणि मुंबईचं भाग्य बदलायला सुरुवात झाली. ऑन्जिये हे फ्रेंच नाव आहे. कुणी याचा उच्चार ऑन्जिएर असा करतात तर कुणी ऑंगिएर असाही करतात, पण फ्रेंचमध्ये त्याचा उच्चार ऑन्जिये असाच होतो. जागतिक ख्यातीच्या दर्जाचं महानगर म्हणून आकार घेण्याची अफाट क्षमता मुंबईमध्ये आहे हे अचूक ओळखून मुंबईच्या उज्ज्वल भविष्याचा मजबूत पाया घालणारा हा मुंबईला लाभलेला पहिला द्रष्टा गव्हर्नर. पण तो ज्या वेळेला मुंबईचा सर्वशक्तिमान गव्हर्नर म्हणून नियुक्त झाला त्यावेळीची मुंबई होती तरी कशी? मुंबई, माझगाव, परळ, माहीम, वरळी ही मुंबईची 5 बेटं. यातलं प्रमुख बेट मुंबई. या बेटावर मलबार हिल, कंबाला हिल, डोंगरी, ताडदेवचा डोंगर अशा लहान मोठ्या टेकड्या आणि त्यांच्यामधून भरती ओहोटीनुसार आत येणारे समुद्राच्या पाण्याचे प्रवाह. टेकड्यांवर घनदाट जंगल, त्यात असलेला जंगली प्राण्यांचा वावर. यामुळं हे बेट आकारानं मोठं असलं तरी त्यावर राहण्यायोग्य जागा मात्र कमीच होती. त्या काळात व्यापार, जानमाल, घरदार इत्यादीचं शत्रूंच्या आक्रमणापासून संरक्षण ही प्रमुख गरज होती. त्यामुळे मुंबई बेटावर लोक राहत ते किल्ल्यांच्या आधाराने.
5 बेटांमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या या बेटावर होती. मुंबई बेटाखालोखाल वस्ती होती ती लहानशा माझगावात. इथे कोळी, भंडारी आणि पोर्तुगीज कुटुंब वस्तीला होती. ही सर्व निवासी जागा होती. या लहान बेटांवर नवरोजी हिल, बेल्वेडेर हिल, माझगाव हिल, घोडपदेव हिल अशा 4 प्रमुख टिकेड्या होत्या. त्यामुळे राहण्यायोग्य जागा तशी कमीच होती. शिवाय इथल्या लोकांना रोजगारासाठी मधली उमरखाडी ओलांडून मुंबईला यावं लागत असे. त्यामुळे आपोआपच तिथल्या वस्तीच्या वाढीला मर्यादा पडली होती. परळपासून सायनपर्यंत पसरलेल्या बेटावर मात्र फारशी वस्ती नव्हती. कोळीवाडे पूर्व बाजूच्या किनाऱ्यावर वसलेले होते. पोटापुरताच भात पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची वस्ती होती ती परळ, शिवडी, नायगाव, भुईवाडा, वडाळा, माटुंगा इत्यादी लहान लहान गावांमध्ये, आणि तीही विरळ. परळपासून सायनपर्यंत पसरलेल्या परळ बेटाच्या पूर्व बाजूला असलेल्या समुद्रामुळे इथली बहुतेक जागा पाणथळीची होती. या जागेवर मोठमोठी मिठागरं होती. वडाळा भागात त्यातली काही आजही शिल्लक असलेली तुम्हाला दिसतील. शिवाय या बेटाच्या पूर्व बाजू व्यापणाऱ्या गोलंजी, शिवडी, रावळी, सलामती, अँटॉप आणि सायन या हिल्स म्हणजेच टेकड्या होत्या. माहीम बेटावर तर माहीमवूड नावाचं मुंबईच्या इतिहासात प्रसिद्ध असलेलं घनदाट जंगल होतं. असंख्य माडांची झाडं असलेल्या माहीमचे नारळ त्या काळी खूप प्रसिद्ध होते. इथेही थोडीफार शेती होती. कोळी, भंडारी लोकांची इथली वस्ती मुख्यतः पश्चिम किनाऱ्यावर होती. वरळी बेट मात्र पूर्णपणे कोळ्यांचं बेट. ते वगळता वरळीला फारशी वस्ती अशी नव्हतीच. या अंजियेनं मुंबईचा ताबा घेतला तेव्हा या सगळ्या बेटांची एकूण लोकसंख्या जेमतेम 8 ते 10 हजारांची असेल. 7 बेटांमधलं मुंबई बेट सर्वात मोठं आणि प्रमुख बेट. या बेटावर पोर्तुगीजांनी संरक्षणासाठी बांधलेला फोर्ट होता. त्याच्याच आधारानं सर्व 7 बेटांचं प्रशासन इथूनच चालवलं जाई. पोर्तुगीज काळात जो काही थोडा बहुत व्यापार चाले त्या व्यापाराचं केंद्रही इथंच होतं. प्रशासकीय अधिकारी, व्यापारी, नागरिकांची निवासस्थानही याच बेटावर होती. परिणामी बहुतेक लोकसंख्या एकवटली होती ती याच मुंबई बेटावर. ऑन्जिये गव्हर्नर असला तरी तो ज्या ईस्ट इंडिया कंपनीसाठी काम करत होता ती शुद्ध व्यापारी संस्था असल्यानं व्यापारातून जास्तीत जास्त नफा कमवणं हा तिचा एकमेव उद्देश होता. कंपनीचा मुंबईतला प्रमुख अधिकारी ह्या नात्यानं कंपनीला नफा मिळवून देणं हे त्याचं कर्तव्य आणि जबाबदारीही होती. ती निभावण्याच्या कामाला आता तो लागला. आपल्या कर्तव्याचा एक भाग म्हणून संरक्षणाच्या दृष्टीनं अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली मोठा कुलाबा आणि छोटा कुलाबा ही 2 बेटं ऑन्जिये याने तिथल्या कोळ्यांशी करार करून ताब्यात घेतली. हाच तो 1672चा प्रख्यात ऑन्जिये कन्व्हेन्शन करार. ब्रिटिशांकडे आलेली मुंबईची 5 बेटं आता 7 झाली. आपल्याला माहीत असलेल्या मुंबईच्या 7 बेटांची सुरुवात इथेच झाली. आता ऑन्जिये कंपनीला नफा मिळवून देण्याच्या उद्देशानं पावलं उचलायला सुरुवात करतो. पण त्याच्याही नकळत ती पायाभरणी असते आपल्या डोळ्यांसमोर दिसणाऱ्या आजच्या मुंबई महानगराची. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना. हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.